आता सांगा ना ताई, एक कुठली फुलं जमा केली तुम्ही? बकुळीची फुलं आहे, त्याचा सुवास वाळल्यानंतर सुद्धा तेवढाच येतो हां. जेवढा आता तुम्ही हे करता. अगदी ताजी फुलं आहेत झाडावरून, आत्ता जस्ट पडलेली फुलं आहेत. आणि आता इथे सुईतोरा नसल्यामुळे मी याचं एका झाडाच्या फांदीचं छोटासा हे टोकदार हे करून त्याच्यात मी छोटासा गजरा करते. अरे वा, बघा तुम्ही बघू नैसर्गिकरित्या इथे ताई पटकन होणारा असा गजरा बनवत आहे. आणि किती छानपणे ती फुलं पण अशी नाजूक आहेत आणि ती ओवली जातात बघा. तुम्ही बघू शकता. सुई दोऱ्या व्यतिरिक्त हा बनलेला गजरा आहे. सुई दोऱ्याची गरज नाही. याला तुम्ही गाठ पण पाडू शकता, डोक्यात मावू शकता. त्याचा सुवास आणि कित्येक दिवस चांगला राहतो. वाळला तरी म्हणजे फुलं वाळली तरी याचा सुवास येत राहतो. छान छान छान. ताई दाखवा त्याचं लेंथ आता कशी आहे. तुम्ही किती त्याच्यात फुलं वाढू शकता आणि असं तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या आणि छानपैकी असा गजरा हे असं फोल्ड करून याला इथे गाठ पण बांधू शकता. वाव. डोक्यात मावू शकतात. आणि आज बघा ह्याने सगळ्यांनी तो डोक्यात गजरा माळलेला आहे रंगीचा बकुळीचा गजरा. आणि असा इतका छान 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 हे बघा. चला काही नाव काय? मी अंजली रायकर डोंबिवलीहून आली आहे. आमचा सगळा ग्रुप इथे झाला. आम्हाला नवीन मैत्रीण इथे मिळाली, त्याच्यामुळे खूप छान दिवस गेलेत आमचे. नाही चला थँक्यू. एन्जॉय युअर फॉर द जर्नी. ओके बाय. थँक्यू. बाय.